इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। चेतना मॅडम पेढा घ्या ना. सर? सॉरी पेढा घ्या पेढा. थँक्यू. रसिका मॅडम पेढा. अरे वा. हो सर मला पण द्या. या अभिनंदन हा अभिनंदन. पेढे वाटता आनंदाची बातमी आहे. राजपूत सर राजपूत सर मुलगा झाला. किती पाऊंडाचा? अरे अजून लग्न झालं नाही मुलगा कुठून होईल हो? हो माहितीये गंमत केली थोडीशी. असं झालं ना. मग पेढा वाटताय म्हणजे लग्न ठरलं असेल नाही का? अरे कशाचं लग्न फिगणं हो? काय बोलताय तुम्ही? नाही? लग्नाच्या पलीकडे पण जग असतं. पण काही लोकांना ते जग दिसतच नाही. त्यांना ना लग्नाचा तो डांबरी रस्ता आहे ना ते म्हणजे जग वाटतं. हे जग त्याच्या पलीकडे लोह मार्ग आहे, जल मार्ग आहे, पाऊल वाट आहे. तो पण जगाचा भाग आहे पण त्यांचं लक्ष नसतं ना. हो हा. पण डांबरी रस्त्यावरून प्रवास जर सहज आणि सोपा होणार असेल ना तर मग इतर वाटा कशाला ढुंडाळतील ना लोक. असं का? बरं, क्या बात आहे. बरं, मस्त मस्त. हा? सर काय केस वाढवताय? हा नाही मग पेढे कशाला देताय? अरे हो. ए अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेली ती संस्था आहे हा. ना तास बुडवे तारक सखाराम बुडवे त्यांनी या वर्षीचा प्रयोगशील शिक्षक हा पुरस्कार मला जाहीर केलेला आहे. अरे वा. हा म्हणजे प्रशस्ती पत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ आणि 11,111 रुपये रोख असं बक्षीस मला वा, वा, मिळालं. वा. Congratulations. अभिनंदन हं, सर अभिनंदन. अरे थँक्यू इतकं भारी वाटतंय ना. म्हणजे असं वाटतं की बॉ पहिल्यांदा मेहनतीचं चीज झालंय. नाही तर बऱ्याचदा प्रयत्न करतो पण कोणी बघतच नाही. बायको मॅडम. ओ बायको मॅडम. माने. बायको मॅडम. पण- इस. आलं का नका लाजत जाऊ लागा तुम्ही लाजला की माझं म्हणजे असंच होतंय. काय तुम्ही? काय माने काय झालं? जरा पण धीर धरवत नाही का? नाही ना. गप्प बसा. आपण संध्याकाळी भेटणारच होतो ना. बोट घालून काढा बाहेर. ते पेढा अडकला ना म्हणून. मी आला की बरोबर पेढा अडकतो तुमच्या नरड्यात. गप्प बस. घ्या तुमच्यामुळे सगळंच अडकलंय माझं. काही नाही बोला काय मानले बरे आहेत ना? काय मांडवकर सर नमस्कार. नमस्कार, मॅडम नमस्कार. नमस्कार. कोण आलंय माहितीये का? दिसतंय माने तुम्ही आलाय. ती नाही हो ती नाही. पप्पा आलेत पप्पा. हो सासरे बुवा प- पप्पा आलेत म्हणले मला स्वतः बघायचे. सूनबाई कशा शिकवतात ती. अय्या. स्वतः. पप्पा पण मग कुठे आहेत? पप्पा कुठे आहेत? आलं का? पप्पा ओय! या की इकडे. पप्पा पाया पडते पप्पा. असू द्या परत जोड्यानं पडू. पप्पा बसा ना बसा. बसा पप्पा पप्पा. वा वा फादर आमचे. चांगली शाळा. हो. हा आमचा स्टाफ रूम आहे. मी तिकडे वर्गावर जाऊन शिकवते. अच्छा म्हणजे वर्गात शिकवतो तुम्ही तिथं? हो पप्पा. पप्पा मी विज्ञानाची शिक्षिका आहे ना. आयो काय झालं? एका पोराला तुम्ही शिकवायला येता इथं? पप्पा विज्ञान म्हणजे मुलाचं नाव नाहीये. विज्ञान विषय सायन्स. नाही चांगलंय. लग्नाआधी जे काही शिकवायचं ते शिकून घ्या. इथं लग्नानंतर संसार सगळा व्याप माग लागणार आहे तिथं. पप्पा तुम्ही काळजीच करू नका. मी ना सगळं मॅनेज करीन. म्हणजे मधल्या सुट्टीत किंवा मग ऑफ तास असेल ना तेव्हा मी भाजी निवडून ठेवीन किंवा काहीतरी चिरून मटार सोलून ठेवीन. नाही तसं नाही. अहो आपल्या घरातला केवढा व्याप आहे. तेवढा 10-12 माणसं आहेत तिथं. अहो तुम्हाला सांगतो उद्योग आहे ते आपल्या घरामध्ये. तेव्हा तुम्हासनी अजिबात वेळच मिळणार नाही.
हित. पप्पा नोकरी नाही नाही, काय झालंय की सविस्तर मी सांगणारच होतो तित्त, पण आता विषयच निघाला म्हणून बोललो हित. चेतना मॅडम, ओ चेतना मॅडम, इकडे या ना, इकडे या ना, इकडे. अर काय झालं? लईच वाईट झालो. हा? लई आजारी होते का हो? ओ नाही हो, कोणी गेलेलं नाहीये. अच्छा, म्हणजे कोणच गेले नाही तित्त? नाही. तरी पण टक्कल केले तुम्ही हित्त. हे टक्कल केलेलं नाही, हे पडलेलं आहे. अर कायम स्वरूपी. फादर आमचे लय आहेत. पप्पा या बसा तुम्ही हित. वा वा. बसा बसा. चेतना मॅडम, तुम्ही काय नोकरी सोडणार आहे का? नाही नाही, अभ्यास करताय? अचानक काहीतरी पप्पा बोलतात. मला नाही नोकरी सोडायची हो. अरे नाही सोडायची तर सांगा ना मग त्यांना. घाबरता कशाला आहे? पप्पांना डायरेक्ट बोलायचं म्हणजे अरे बोला बोला बोला. माने तुम्ही अरे मानेंना काय सांगता, डायरेक्ट त्यांना सांगा हो. काय म्हणतात? पप्पा पप्पा राहू द्या, पाठ होईल सगळं. बरं झालं बाबा ऐका घेतलं तर. पप्पा मला नोकरी नाही सोडायची. हा? मला खूप आवडतं पप्पा शिकवायला. मला नोकरी नाही सोडायची आहे. नोकरी तर सोडावीच लागल हित्त. तुम्हाला संसार करायचाय तित्त. आर पैशाची काय गरज आहे आपल्याला? अजिबात नाही. रगड पैकाय तित्त. हो, पण तसं पण शिक्षकाच्या नोकरीत काय आहे हित्त आणि तित्त? ओ ओ दादा दादा, शिक्षकाच्या नोकरीत काय आहे? हित्त आणि तित्त. खूप काही आहे. हा? सॅटिस्फॅक्शन आहे या जॉब मध्ये. नोबेल एकदम प्रोफेशन आहे, नोबेल प्रोफेशन. हा. आणि काय ना, आम्ही विद्यार्थी घडवतो. मग तुम्ही घडवा हित्त. हिला घेऊन जाणार आहे मी तित्त. पप्पा मला एक मिनिट, पण चेतना मॅडम काय करणार आहे आणि काय नाही हे ठरवणार आहे तुम्ही कोण? सासरे बुवा हित्त आणि तित्त. अरे यांचं काय चालू आहे? जाऊ द्या ना. काय चालू आहे इथे तिथे? राजपूत सर, सांगा जाऊ ना दे. तुम्ही. कशाला ए, हा? मला काय? नोकरी करायची जाऊ द्या आहे. ना. कशाला विषय वाढत? जाऊ ना, बसा ना. काय विषय वाढवतो म्हणजे? मला धडधडीत दिसतंय की एका सुशिक्षित स्त्रीला तुम्ही चुलीला बांधायचा प्रयत्न करताय. अहो, विषय वाढवायची गरज नाही ना. असं तर भलतं म्हणत टाकता तुम्ही. बायको मॅडम करून. तेच की बायको मॅडम आमच्या. काय आहे मग? जरा विचार करा ना त्यांचा. काय नुसत्या बायको नाही, एक स्त्री पण आहेत त्या. आहेच की मग. आहेच मग. म्हणून तो बायको विचार आहे. करा ना. अरे ज्योतिबा सावित्रीबाईंना काय म्हणाले होते? काय? की महिलांचं शिक्षण खूप गरजेचं आहे. तेवढं आहे. तू माझी पत्नी आहे पण तू शिकली पाहिजे. ते खरं आहे. सावित्रीबाई शिकल्या आणि त्यांनी शाळा सुरू केल्या, मुलींसाठी शाळा सुरू केल्या. तेवढं. आणि तुम्ही या सावित्रीच्या लेकीला काय म्हणताय? गरीबस. नाही. हा? असं- नाही नाही नाही, मी हे सहन करणार नाही. ऐका की. अजिबात सहन करणार नाही. मी याच्या विरुद्ध बंड करीन आम्ही. ए बांड्या बस खाली. ओ काय करताय तुम्ही?